दर्शकों, स्वागत है आप सभी का राइजिंग इंडिया के इस खास नए वीडियो में जो समर्पित है चंद्रपुर की आदिशक्ति आराध्य देवत माता महाकाली। यहाँ पर हर वर्ष चैत्र अमावस्या के मौके पर यहाँ यात्रा निकाली जाती है और यहाँ पर दूर दूर से देश भर के भक्तगण यहाँ पर आते हैं। और हमारे साथ मौजूद है राइजिंग इंडिया के हमारे सहयोगी आकाश नामेवार। तो यहाँ पर जो भी यात्रा का इंतजाम किया गया है, जो भी भक्तगण यहाँ पर आ रहे हैं, खास तौर पे इस यात्रा की जो विशेषता है उसको काफी बेहतरीन अंदाज में हमारे सहयोगी आकाश नामेवार आपको बताएंगे। सर, जो यात्रा शुरू है उस बारे में हमको कुछ बताइए। बरोबर आहे मित्रांनो, चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली याच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। नवसाला पावणारी ही महाकाली आहे। या ठिकाणी मराठवाड्यासह तेलंगणा, आंध्र प्रदेशातून भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात आणि बघू शकता या ठिकाणी भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे। चंद्रपूरची माता महाकाली हे चंद्रपूर साठीच नव्हे तर मराठवाड्याचं अनेक ठिकाणावरून नागरिक या ठिकाणी येतात। आपण बघू शकता या ठिकाणी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहे, हे कुठून आले आणि नेमकी यांची काय प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। महाकाली मंदिर परिसरामध्ये आपण बघू शकता भाविक भक्तांची मोठी गर्दी झालेली आहे दर्शनासाठी। आपल्यासोबत काही दर्शक आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल दादा, कुठून आले तुम्ही? अच्छा, मातेचं दर्शन झालंय का? कधी झालं? कसं वाटतंय दर्शन झाल्यानंतर? अच्छा, काय मागणी मागितली आहे देवाकडे? शेतकऱ्याला चांगले दिवस आमचं भक्तांची चांगली सुविधा शासनाने दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप काळजी घेतली। माणसाला याची काळजी घेतली, आरोग्याची काळजी खूप घेतलेली आहे। किती वर्षापासून या मंदिरामध्ये तुम्ही दर्शनासाठी येता? चैत्र अमावस्यामध्ये, चैत्र अमावस्या आहे, खास करून नांदेड मराठवाड्यामधून काही भाविक भक्त येतात, त्यांच्यासाठी काय सांगाल? त्यांच्यासाठी सुविधा भरपूर दिलेल्या आहेत। पाण्याची सुविधा आहे, फिल्टर पाण्याची सुविधा चालू केली, ते महत्वाचं आहे। एवढ्या उन्हामध्ये थंड पाण्याची सुविधा दिली। चंद्रपूरची महाकाली हे नवसाला पावणारी महाकाली आहे। काय मागणं मागितलं आहे तुम्ही माता महाकालीकडे? इथून पुढे भक्तांची चांगली सोय आहे, भरपूर भक्त या ठिकाणी या ठिकाणी भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे। अजून परत काय आपल्यासोबत नागरिक जुळणार आहे, सगळ्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। तर आपण बघू शकता आपण या ठिकाणी भक्तिमय वातावरण झालं आहे। कुठे गाडी कुठे आहे? अच्छा अच्छा, महाकाली मंदिरच्या यात्रेमध्ये आला का? अच्छा, दर्शन झालं का? अच्छा, कसं वाटतंय दर्शन करून? अच्छा, आता किती दिवस परत तिथे चंद्रपूर मध्ये राहणार आहे? उद्या परत जाणार आहे। उद्या परत जाणार आहे का? काय नाव तुझं? सूरज। सूरज, या ठिकाणी बघू शकता सूरजने बी आपली या ठिकाणी प्रतिक्रिया दिली आहे आणि अनेक भाविक जे आहे या ठिकाणी दर्शनाला येत आहे। आणि या ठिकाणी महाकाली मंदिर परिसर जो आहे त्या परिसराच्या महाकाली मंदिरच्या समोरचा जो परिसर आहे त्या ठिकाणी हे जत्रा जे लोक आहे आलेले त्या ठिकाणी या ठिकाणी वास्तव्यास आहे। आपण बघू शकता महाकालीचा जो फोटो आहे खूप सुंदर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि आज हम आपको ले चलते एक ऐसी आध्यात्मिक यात्रा पर जो न केवल आपके मन को शांति देंगी बल्कि आपके दिल को भक्ति और उत्साह से भर देगी। जी हाँ, हम बात कर रहे हैं महाराष्ट्र के चंद्रपुर में आयोजित होने वाली चैत्र अमावस यात्रा की, जो माता महाकाली के प्रति श्रद्धा और भक्ति का अनूठा संगम है। यह यात्रा हर साल लाखों भक्तों को अपनी ओर खींचती है, जहां आस्थाओं के रंग, परंपराओं की खुशबू और उत्सव का उमंग एक साथ मिलते हैं। तो चलिए इस पवित्र यात्रा के बारे में जानते हैं और इसके हर पहलू को करीब से देखते हैं। चंद्रपुर की चैत्र अमावस यात्रा माता महाकाली के भक्तों के लिए एक विशेष अवसर है। इस दौरान माता महाकाली मंदिर श्रद्धालुओं से खचाखच भरा रहता है। मंदिर का परिसर भक्ति भजनों, घंटियों की मधुर ध्वनि और अगरबत्तियों की सुगंध से जीवंत हो उठता है। चैत्र मास में होने वाले इस यात्रा को महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ के भक्त खास तौर पर उत्साह के साथ मनाते हैं। माना जाता है कि इस दिन माता के दर्शन से हर मनोकामना पूरी होती है।
चंद्रपुर जिला प्रशासन इस यात्रा को सुचारू और सुरक्षित बनाने के लिए हर साल व्यापक इंतजाम करता है, जैसे भीड़ को नियंत्रित करना, सुरक्षा, स्वास्थ्य सुविधाएं, स्वच्छता और सुविधाएं, साथ ही वाहन प्रबंधन जैसे यात्रियों की सुविधा के लिए पार्किंग क्षेत्र और वैकल्पिक मार्गों की व्यवस्था की जाती है ताकि यातायात सुगम रहे। प्रशासन का यह समर्पण सुनिश्चित करता है कि भक्त बिना किसी परेशानी के माता के दर्शन कर सके। चैत्र अमावस यात्रा के दौरान चंद्रपुर का बाजार उत्सव के रंग में रंग जाता है। मंदिर में दोनों प्रवेश द्वारों के पास और आसपास की सड़कों पर सजी दुकानें यात्रा का एक आकर्षक हिस्सा है, जहां पूजा सामग्री, स्मृति चिन्ह, खान पान की चीजें, हस्तशिल्प और सजावट के सामान से बेचने वाली दुकानें भी यात्रियों को लुभाती है। ये दुकानें न केवल यात्रियों की जरूरतें पूरी करती है, बल्कि स्थानीय कारीगरों और व्यापारियों को भी रोजगार का अवसर देती है। चंद्रपुर की चैत्र अमावस यात्रा केवल एक धार्मिक आयोजन नहीं, बल्कि एक ऐसा अनुभव है जो आस्था, संस्कृति और समुदाय को एक साथ जोड़ता है। यहाँ की हर गली, हर दुकान और हर भक्त का उत्साह आपको एक नई ऊर्जा से भर देगा। कुठून आले दादा? परभणी. काय सांगाल, किती वर्षापासून माता महाकालीच्या मंदिरात दर्शनाला? मंदिराला माझं बालपणच गेलं इथे येतं, म्हणजे मला कळत नाही त्यापासून. अच्छा. नवसाला पावणारी माता महाकाली आहे. गेल्या किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी येता? आता गेल्या म्हणजे मला कळत नाही असं मी येतो इथे. अच्छा. एकदम लहान होतो त्यावेळी. काय मागणं घाललं या ठिकाणी तुम्ही चंद्रपूरला आले? महाकालीला एकच घातलेलं की मला कधी पण सुखी राहू दे, म्हणून मी तुझी 5 पावली करील, म्हणून हे नवस आहे माझा. अनेक भक्त आहे दर्शनाला जाणार आहे महाकाली मंदिरामध्ये आणि या ठिकाणी बघू शकता आपण
एकदम उत्साह आहे यांच्यामध्ये, एकदम भक्तिमय वातावरण आहे. कुठून आले ताई? काय परभणीवरून आले आहे. गेल्या किती वर्षापासून यांची गेले किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी? 3 पिढी गेल्या की आम्ही येतो. 3 पिढी गेल्या यांच्या या ठिकाणी ते दर्शनाला येतात. बघू शकता या ठिकाणी. काही कुठून आले? परभणीवरून आले आहेत. 3 पिढी गेले या ठिकाणी हे दर्शनाला येतात. झालंय का महाकाली मंदिरचं दर्शन? हा, महाकाळीचं दर्शन झालं आमचं. डायरेक्ट दर्शन आहे ना आम्हाला. अच्छा, डायरेक्ट दर्शन असल्यामुळे यांचं दर्शन लवकर झालं आहे. आणि काय मागणं घातलंय महाकालीकडे तुम्ही दर्शनाला आला? महाकालीला आम्ही असंच मागणं करणे, सगळ्या जनसाक्षीला जगदंबा अशीच सुखी ठेव, सगळ्याच्या इच्छा अशाच पूर्ण हो. अच्छा, आई जगदंबा सगळ्याच्या पाठीशी अशीच राहो, आमची एवढीच इच्छा आहे. म्हणून आम्ही 7 दिवस येतो, एन्जॉय करतो आणि नंतर जातो. 7 दिवसापासून हे लोक जे आहे परभणीतून आले आहे दर्शनासाठी महाकाली मंदिरामध्ये. अतिशय भक्तिमय वातावरण या ठिकाणी बघायला मिळत आहे आपल्याला. चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली हे नवसाला पावणारी माता महाकाली आहे. या चैत्र अमावस्या सुरू आहे. चैत्र अमावस्यामध्ये हे जे भाविक भक्त आहे मोठ्या संख्येने चंद्रपूर मध्ये येतात. काय सांगाल, काय दादाल, काय भावना आहे, काय सांगाल? दर्शन झालंय? हो दादा, परभणीवरून आले. हो. बघू शकता हे जे पूर्ण जे भक्तगण आहे परभणीवरून आले आहे. आणि कशी व्यवस्था केली आहे? प्रशासनाने 1 नंबर व्यवस्था केली आहे. दरवर्षी सगळं घाण होतं, यंदा सगळं आमच्यासाठी चांगलं केलं. आई जगदंबा त्यांना पण सुख करो, दरवर्षी त्यांचाच वोट यावं असंच आमची इच्छा आहे जगदंबेकडे. कारण सगळं आमच्यासाठी सगळ्या सोयी सुविधा 1 नंबर झाल्या यावर्षी. सगळ्याच्या इच्छा पण पूर्ण झाल्या. दर्शनासाठी पण सुविधा, पोलीस प्रोटेक्शन बी खूप आहे आम्हाला. कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही, काही नाही, भांडण वगैरे काहीच होत नाही. आई जगदंबाने एवढं चांगलं केलंय, त्यांना असंच सुख समाधान राहावं. आमची इच्छा अशीच पूर्ण हो. दरवर्षी आम्ही येऊ आणि असंच येत राहू. आई जगदंबा सगळ्या समाजाला सुख ठेव, सगळ्या दुनियाला ठुक ठेव, हीच आमची इच्छा आहे. बस आपण चैत्र अमावस्येची संपूर्ण यात्रा हे रायझिंग इंडिया न्यूज चॅनलवर दाखवणार आहोत. रायझिंग इंडिया युट्यूब चॅनल आहे. रायझिंग इंडिया युट्यूब चॅनलवर जाऊन संपूर्ण यात्रा तुम्ही बघू शकणार आहे. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. रायझिंग इंडिया, आकाश नामेवार, चंद्रपूर.